श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हांसी, विस्तार करावा कृपेसी, पूर्वी कवणावर जाहला. समस्त तीर्थे सोडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आराधना केली कवनी, पुराणकथा सांग मज. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते ऐकावे. पूर्वयुगांतरी इक्ष्वाकू वंशी, मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय वंशी, सर्व धर्म रत देखा. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाले पारधीसी, प्रवेश झाला अरण्यासी, वाह सिंह शार्दूलाचा. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी तयासी, शरजाळ वर्षे कोपेसी, मूर्छना येऊन धरणीसी, पडिला दैत्य तयेवेळी. दैत्यवधिता तयेवेळी, होता त्याचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, बंधू शोके करुनिया. प्राण त्यजिता निशाचरू, बंधूसी म्हणतसे येरू, तू जरी होशील सहोदरू, सूड माझा घ्यावा त्वरित. ऐसे बोलूनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तयापाशी, नर रूप धरिले तयावेळी. रूप धरुनी मानवाचे, सौम्य वाणी बोली वाचे, सेवकत्व धरिले राजयाचे, अतिनम्रत्वे बोलोनिया. समस्त मृग मारोनी, दुष्ट जीव छेदोनी, राजा आला परतोनी, आपुले नगरा परियेसा. ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादी मुनिवरान. ते दिनी नियमे स्वयंपाक, करवी राजा सविवेक, कपटी होता जो सेवक, तयास्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागतील भाणवसी, सर्व आणुनी त्वा द्यावे. अंगीकारोनी तो सेवक, नरमांस आणुनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी. ठाय घातिला ऋषीश्वरासी, पहिलेच वाढिले नरमांसासी, पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी, दिधला शाप तयेवेळी. वसिष्ठ म्हणे रायास, नरमांस वाढिले आम्हांस, त्वरित होगा ब्रह्मराक्षस, म्हणोनी कोपे तयावेळी. शाप देताची तयावेळी, राजा कोपला अतिप्रबळी, अपराध नसता आम्हांजवळी, वाया शापिलेती का. नेणे मांस पाक कवणे केला, माझा निरोप नाही झाला, वृथा अमुते शाप दिधला, आपण शापीन म्हणतसे. उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजस्त्री येऊनी जवळी, वर्जती झाली पतीसी. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी त्याचे चरण धरी, तेणे तरशील भवसागर. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी उदक होते जाण, पाडिले आपल्या चरणावरी. शाप देता कल्मष पाणी, पडले राजयाचे चरणी, कल्मषपाद नाम म्हणूनी, ब्रह्मराक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहिषी, लागली वशिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे. करुणावचन ऐकोनी, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होईल. उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी, गेला आपुले ठायासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू, पशु पक्षी मनुष्यादी करून. ऐसे क्रमिता तयेवनी, मार्गस्थ दंपते दोनी, ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी, देखिला राक्षस भयासूर. येऊणे धरिले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासी, विप्रस्त्री जाय समागमी. अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी, जाऊणी लागे राक्षसा चरणी, राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वरासी सोडीपा. न भक्षी माझा पती, माझी तयावरी प्रीती, माते भक्षी का सुखवृत्ती, वल्लभाते सोडीपा. पती विणे राहती नारी, जन्मवृथा दगडापरी, पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा. ऐसे नानापरी देखा, विप्रस्त्री करी महादुःखा, बोल न मानिता राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणाते भक्षिले. पतीसी भक्षिले देखोनी, शाप दिधला ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा ऐक काणी, शाप माझा निर्धारे.
तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनिया. परिरमता तुवा स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे, आम्हान अनाथे बक्षिसी दुष्ट भावे, दुरात्मया तू राक्षसा. शाप देऊनी तये वेळी, पतीच्या अस्थी मिळवूनी सकळी, काष्टे घालून या प्रबळी, अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा, क्रमिली तेथे 12 वर्षां, पुनरपी राजा होऊनी ऐका, आला आपुले नगरासी. विप्र स्त्रियेचे शापवचन, स्त्रियेसी सांगे ते खुण, रतिसंगती करिता क्षण, मृत्युवसे आपणासी. ऐकोणी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाण, त्यज्जू प्राण म्हणत असे. मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुम्हांसी, आता कष्टला 12 वर्षी, प्रारब्ध आपुले न चुकेची. ऐकोणी सतीचे वचन, शोक दाटला अति गहन, अश्रू निगती लोचनी, केवी करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी, बोलविता झाला परी येसी, ब्रह्महत्या घडली आम्हांसी, विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐक मात, तीर्थे आचारावी समस्त, तेणे पुनीत होशील. ऐसे करोणी विचारू, राजा निघे तीर्थ आचरू, सकळ तीर्थ परी करू, विधीपूर्वक करीत असे. ऐसी नाना तीर्थे करीत, ब्रह्महत्या सवे येत असे, अघोर रूपे असे दिसत, न वचे कवणे परी देखा. कष्टोणी राजा बहुता परी, निर्वाण होऊनी मन भितरी, हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताक्रांत होऊन या. नगरा ब्राह्मप्रदेशी, श्रमोणी झाला परी येसी, चिंतितसे मानसी, वृक्षछाये बैसोनिया. तव ऋषेश्वरां समवेत, जैसा सूर्यप्रकाशित, गौतम ऋषेश्वर ख्यात, अवचित तेथे पातला. देखोणी राजा गौतमासी, चरणी लोळे संतोषी, नमन करी अतिहर्षी, भक्तिभावे करोनिया. आश्वासुनी तये वेळी, गौतम पुसे करुणा बहाळी, क्षेम समाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. ऐकोनी ऋषेश्वराचे वचन, राजा सांगे विस्तारोन, शाप झाला ब्राह्मण वचन, ब्रह्महत्या घडली मज. शमनन होय माझा दोष, सवेची येतसे अघोर वेश, व्रते आचरलो कोटीश, न वचे दोष परियेसा. ऐकोणी रायाचे वचन, करुणासागर गौतम आपण, भय सांडिगा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी, सांगीन तीर्थ विशेषी, महापातक संहारासी, गोकर्ण स्थान असे. भक्तिपूर्वक तया स्थानी, जपव्रत करीती जाण, फळ होय लक्ष गुण, ऐसे पुण्यक्षेत्र असे. जाणा तो साक्षात ईश्वर, गोकर्ण क्षेत्र कैलासपुर, प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर, विष्णू निरोपे विनयार्थ. जे जे इच्छिती मनकामना, पावे त्वरित निर्धारे जाणा, समान नाही क्षेत्र गोकर्णा, या ब्रह्मांड गोलकात. गोकर्ण क्षेत्र असे गहन, लिंग तीर्थे असंख्यात जाण, पदोपदी असती निर्गुण, ऐसे क्षेत्र अनुपम्य. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत, त्रेतायुगी दिसे लोहित, द्वापारी रूप पीत, कलियुगी कृष्णवर्ण जाना. सप्त पाताळ खोलावून, उभे असे लिंग आपण, कलियुगी मृदू होऊन, दिसे सूक्ष्मरूपाने. पश्चिम समुद्र तीरेसी, गोकर्ण तीर्थ उत्तमेसी, ब्रह्महत्यादी पापनाशी, काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी पंचमहापापे, परद्वारादी षटपापे, दुश्शील दुराचारी पापे, जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने. तया स्थानी पुण्यदिवशी, जे अर्चिती भक्तीसी, तोची जाणा रुद्रवंशी, रायासी म्हणे गौतम. आदित्य सोम बुधवारी, अमावस्यादी पर्वान भीतरी, स्नान करुणी समुद्री, दानधर्म करावा. शिवपूजा व्रत होम हवन, जप ब्राह्मण संतर्पण, किंचित करिता अनंत पुण्य, म्हणे गौतम रायासी. व्यतिपातादी पर्वणीसी, सूर्यसंक्रांतीचे दिवशी, महाप्रदोष त्रयोदशीसी, पूजिता पुण्य अगम्य. असित पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशी, बिल्वपत्र वाहिल्यासी, दुर्लभ असे त्रिभुवनात. स्नान करुणी समस्त तीर्थी, महाबळेश्वर लिंगार्थी, पूजा करावी भावार्थी, पातका व्यतिरिक्त होय जाणा. ऐशापरी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा, राजा ऐकोणी अतिप्रेमा, पुसता झाला तये वेळी. राजा म्हणे गौतमासी, गोकर्णस्थान महिमा निरोपिलेसी,
पूर्वी कवण कवणासी साक्षी झाले असेल की. म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तिथे जनमात्र यात्रा रूपे करोनिया. माध्यान काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते दुरोणी देखिले चांडाळीते वृद्ध अंध महारोगी. विधवा आपण केशवपनी दिसे जैसी मुखमरणी क्षणक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी देह टाकिला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपुला. प्राण त्याजिता तये वेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत अतुरबळी त्रिशूळ खवांग धरुणी हाती. टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारिखे कांती केवळी किरीटकुंडले मिरवी कपोली चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यसारिखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळीजे काज अपूर्व वर्तले तयावेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी दूत म्हणती आम्हांसी आलो चांडाळीस न्यावया. ऐसी चांडाळी पापिणीसी कैसी योग्य विमानीसी नेऊन या श्वानासी सिंहासनी काय योग्य. शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखिले यज्ञ इयेसी कैसे न्याल तुम्ही. अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खुणा कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल. गौतम म्हणे रायासी ऐसी पुसले दुतासी त्यांनी सांगितला आम्हांसी आद्यंत तये चांडाळीचा. पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी जाहली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारिखे मुख. अतिसुंदर रूप ऐसी उपवर जाहली पितृगृहेसी न मिळे वर तिये सरसी चिंता करीती माता पिता. न मिळे सुंदर वर तियेसी उन्नत झाली 10 वरुषी मिळवोनी एक द्विजासी गृहोक्तेसी दिधली कन्या. विवाह झाली यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देका तिचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तात्काळिका विधिवशे करुनिया. ऐकोणी तिचे माता पिता कन्या आपुली घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी. अतिसुंदर पूर्ववयेसी मध्ये व्यापिले प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखुनी. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता जाहली प्रकट जाहले तात्काळी गौप्य नोहे पातकासी. ऐसे तिचे पातकासी प्रगट जाहले सर्वासी वाळीत केले तयांसी माता पिता बंधुवर्गांदिका. शंका होती पाहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रगट रूपी अहर्निशी रमू लागली नगरात. तया नगरी एकवाणी रूपे होता अतिलावण्णी पूर्ववयी देखोणी झाली त्याची कुलस्त्री. तया क्षुद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिणी दुराचारी कुळवैरीन 42. स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विजभोक्षे यती नासे विषय सेवने. क्षुद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र जाहला तियेसी तया क्षुद्रा घरी असता. वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत्त होऊनी परियेसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणोनी पापिनीने. छेदोनी वत्स्य परियेसी पाक केला विनयेसी शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपाणी जागृत झाली अस्तमानी वासरू पाहतसे भुवनी धेनू दोहावया लागी. वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहले अतिक्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे. अनुतप्त होऊनी तयावेळी शिवशिव म्हणे चंद्रमौळी अज्ञाने ऐसे पाप घडिली म्हणून चिंती दुरात्मिणी. तया वत्स्या शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्थिचर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजारी लोकान व्याघ्रे भक्षिले वत्सासी ऐका रोदन करी समस्तान पुढे देखा पती पुढे येणे परी. ऐसे कितीक दिवसावरी नांदत होता क्षुद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दूती यमपुरासी. घातले तिसी नरकात भोगभोगी अति दुःखित पुनरपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी ऐका. झाली उपजताची आंधळी विद्रूप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे.
ऐसे असता वर्तमानी सर्वांगी जाहला कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री जाहली निराश्रय. न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्रपुत्र सहित देखा. ऐसे महाजनांसमवेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जातसे. येणे परी गोकर्णासी चांडाळी पातिली सायासी कर वोंबडून महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने. येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी. पूजेसी जाती सकल जन त्यांते मागतसे आक्रन दोन एक म्हणती हासून उपवास आजी अन्न कैचे. हाती होती बिल्व मंजिरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपोन टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी. कोणी न घातली भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी. पुण्य केले इणे आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडिले रात्री जागरण. त्या पुण्ये करुणी इचे पाप गेले शतजन्मींचे ईश्वरासी प्रेम इयेचे म्हणून पाठविले आम्हांसी. ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊनी गेले शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी. ऐकोणी गौतमाचे वचन राजा मनी संतोषोन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाहला जाणा. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एकचित्ते. इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतेतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.